नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण आतापर्यंत ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमचे सर्व व्हिडिओ बघितले। आज आपण हृदयाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊ। बघा मित्रांनो, मानवामध्ये जन्मापूर्वी गर्भाशयात दोन्ही अलिंदा दरम्यान एक छोटेसे छिद्र असते, त्यास आपण फोरमेन ओव्हल असं म्हणतो। काय म्हणतो त्याला? फोरमेन ओव्हल असं म्हणतो। आणि त्याद्वारे जन्मापूर्वी दोन्ही अलिंदामध्ये रक्तप्रवाह होत असतो। अगदी जन्माच्या वेळी ते छिद्र आपोआप बंद होते व प्रौढांमध्ये त्याची खून म्हणून एक छोटा गड्ढा शिल्लक राहतो, त्यालाच आपण फोसा ओव्हॅलिस असं म्हणतो। काय म्हणतो? फोसा ओव्हॅलिस। जर फोरमेन ओव्हल जन्मानंतर काही आठवडे बंद नाही झाले, बघा मी काल पण सांगितलं होतं, सीनस नावाचा छिद्र असतो आणि त्याद्वारे आपल्या रक्ताला रक्तपुरवठा होत असतो, आणि तो बंद नाही झाला तर आपण म्हणतो हृदयात छिद्र आहे, आणि नंतर ऑपरेशनद्वारे हा छिद्र बंद केला जातो। हृदय हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा सर्वात पहिला अवयव आहे। जर एखाद्याला विचारलं गेलं की जेव्हा गर्भाशयामध्ये बाळ येतो तेव्हा त्या बाळाचा सर्वात पहिला कोणता अवयव तयार होतो, तर तो होतो हृदय, आपला हृदय। ओके। दुसरा आपण एक इम्पॉर्टंट पॉइंट, दोन्ही अलिंदे एकदाच आकुंचन पावतात आणि दोन्ही निलय एकदाच प्रसरण पावतात। रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस घडून येतात अलिंद आणि निलयामध्ये। ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की हृदयाच्या उजव्या भागात अशुद्ध रक्त असते तर डाव्या भागात शुद्ध रक्त असते। काल आपण शिकून घेतलं आहे की उजव्या भागात उजव्या अलिंदमध्ये पहिले शुद्ध रक्त येतो, मग तो डाव्या निलयमध्ये येतो, डाव्या निलयातून उजव्या अलिंदमध्ये येतो आणि उजव्या अलिंदमधून तो डाव्या अलिंदमधून तो डाव्या निलयमध्ये जातो, आणि डाव्या निलयातून धमनीद्वारे पूर्ण बॉडीवर सर्क्युलेट केला जातो। शरीराकडून निघालेले अशुद्ध रक्त हृदयातून शुद्ध होण्यासाठी 2 वेळेस जातो। किती वेळेस जातो? 2 वेळेस। म्हणजेच उजव्या भागात एकदा आणि पुन्हा ते फुफ्फुसाकडे जाते व पुन्हा डाव्या भागात येते। यालाच दुहेरी अभिसरण, डबल सर्क्युलेशन असं म्हणतात। झुरळ आपल्या घरी जो असतो त्याच्यामध्ये 3 कप्प्यांचे हृदय असते। किती कप्प्यांचे हृदय असते? 3 कप्प्यांचे। मानवी हृदय स्वतःचे आवेग, पल्सेस म्हणतो आपण, आता कोरोना झाला तेव्हा पल्सेस मोजायचो आपण, तर स्वतः तयार करतात, ते पल्सेस स्वतः तयार करतात, म्हणून त्याला मायोजेनिक हृदय म्हणतात। हे जे आवेग तयार होतात, इम्पल्सेस जे तयार होतात, ते अलिंदात वसलेल्या एसए नोडद्वारे तयार केले जातात। कशाद्वारे तयार केले जातात? एसए नोडद्वारे तयार केले जातात। हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये जे पल्सेस तयार होतात हृदयामध्ये, ते हृदय स्वतः तयार करतो आणि ते आपल्या उजव्या अलिंदामध्ये एसए नोडद्वारे तयार केले जातात। तेथे ते 2 अलिंदाच्या संपर्कस्थानी वसलेल्या 2 अलिंदाच्या, म्हणजे अलिंद म्हणजे वरचे झाले, ते जिथं संपर्कस्थान होतो तिथला एव्ही नोडकडे पाठवले जातात, आणि एव्ही नोड आवेगाचे वहन निलयाकडे करते। या आवेगाचे वहन करण्यासाठी निलयामध्ये काय असतात? बंडल ऑफ हीज, हे स्नायूमय फायबर असतात। आता हे एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे की जे पल्सेस असतात किंवा जे नोड असतात ते ट्रान्सफर करण्यासाठी, आवेगाचे वहन निलयामध्ये करण्यासाठी काय असतात निलयामध्ये? तर बंडल ऑफ हीज हे स्नायूमय फायबर असतात, आणि बंडल ऑफ हीजच्या उंचवट्याला परकिंज फायबर असं म्हणतात। हृदयातील प्रत्येक मोठ्या वाहिनीमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून काय असतात? स्नायुयुक्त झडपा असतात, वॉल्व असतात। ते काल पण सांगितलं होतं की आपल्या उजव्या भागात त्रिदलीय झडपे असतात तर डाव्या भागात द्विदलीय झडपा असतात। म्हणजे अलिंदमधून निलयमध्ये गेलेला रक्त परत अलिंदमध्ये जाऊ नये म्हणून तिथं काय असतात? झडपा असतात। तर उजव्या अलिंदमध्ये ट्रायकस्पिड वॉल अँड डाव्या अलिंदमध्ये बायकस्पिड वॉल असतात। ओके, त्रिदलीय आणि द्विदलीय वॉल असतात। ओके, नेक्स्ट। आता आपलं जे हृदय आहे त्याची लयबद्धता, रिदम, आपण ते ईआरसी वगैरे करतो ना, तर बघा एसए नोडमुळे हृदयाची लयबद्धता सांभाळली जाते। ओके, म्हणून एसए नोडला आपण काय म्हणू? हृदयाच्या पेसमेकर असं म्हणू। ज्या नैसर्गिक पेसमेकरला काही कारणास्तव व्यवस्थित कार्य करता येत नसेल तर त्या जागी कृत्रिम पेसमेकर बसवण्याची पद्धत करण्यात आली आहे। आता हा एसए नोड जर काम करत नसेल तर काय करतात? कृत्रिम पेसमेकर बसवतात। काय बसवतात? कृत्रिम पेसमेकर बसवतात, आणि हे कृत्रिम पेसमेकर मुख्यतः निकेल आणि कॅडमियमच्या बॅटरीवर चालते। या अंतराचे आयुष्यमान 3 ते 7 वर्षापर्यंत असू शकते।
आणि हे यंत्र हृदयाला लयबद्ध लहरी पुरविते. याच्या हृदयाच्या लयबद्धते संबंधित रोगामध्ये फार उपयोग होतो. आता एखाद्याच्या हार्ट काम करत नसेल किंवा लयबद्ध म्हणजे पल्सेस कमी येत असतील तर त्याच्या एव्ही नोड काम करत नसेल तर काय बसवतात, पेसमेकर बसवतात आर्टिफिशियल, जो निकेल आणि कॅडमियमचा असतो. तो कशाचा असतो, निकेल आणि कॅडमियमचा असतो. ओके, नेक्स्ट. आता स्पेशल फॉर यूपीएससी एग्जाम, ह्यूमन हार्ट हॅव अ एसए नोड अँड एव्ही नोड टू जनरेट अँड ट्रान्सफर द पल्सेस. है ना, आता त्याच्यापूर्वी पण मराठीमध्ये तेच सांगितलं मी की ह्यूमन हार्टमध्ये एसए नोड आणि एव्ही नोड असतात आणि ते काय जनरेट करतात तर पल्सेस जनरेट करतात. त्यालाच आपण पेसमेकर असं नाव दिलेलं आहे. लेफ्ट वेंट्रिकल इज बिगेस्ट अँड थिकेस्ट चेंबर अमॉंग 4 चेंबर. ओके, 4 चेंबर बघितले आपण. त्याच्यामध्ये जो डावा निलय आहे, वेंट्रिकल्स आहेत, तो सर्वात मोठा असतो. बाय स्पीड वॉल प्रेझेंट बिटवीन लेफ्ट एंट्रियम अँड वेंट्रिकल. ओके, डाव्या बाजूला आता सांगितलं मी, डाव्या आणि उजव्या बाजूला आयट्रियम आणि वेंट्रिकल्स असतात. त्यांच्यामध्ये त्रिदलीय झडपा असतात, ट्राय क्युस्पिड आणि इकडे बायोस्क्युपिड. ओके, द्विदलीय झडपा आणि त्रिदलीय झडपा. सिमिल्युनार वॉल इज प्रेझेंट इन pulmonary artery and aorta to prevent black flow of blood परत जाऊ नये म्हणून पल्मनरी आर्टरी मध्ये काय असतात तर झडपा असतात. ओके, वॉल्व असतात. मेंडुला ऑब्लिगेटा इन ब्रेन कंट्रोल हार्टबीट. हा फार इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की आपल्या हार्टबीटला कंट्रोल करणारा माइंड मधील कोणता भाग आहे तर मेंडुला ऑब्लिगेटा. आपल्या माइंडचे म्हणजे डोक्यांचे 3 भाग होतात, त्याच्यापैकी एक इम्पॉर्टंट भाग आहे मेंडुला ऑब्लिगेटा. हा आपल्या हार्टच्या बीटला कंट्रोल करत असतो. पुढे, रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेवर रक्ताने प्रयुक्त केलेल्या दाबाला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. काल पण सांगितलं होतं. साधारणतः रक्तदाब हा धमन्यांच्या भित्तिकेवर मोजला जातो. आर्टरीच्या भित्तिकेवर म्हणजे वॉलवर मोजला जातो. जेव्हा निलय आकुंचनाच्या वेळी धमन्यांच्या भित्तिकेवर दाब म्हणजे वरचा दाब, जेव्हा निलय आकुंचन पावतात त्याला काय म्हणू आपण वरचा दाब, आणि जेव्हा ते रिलॅक्स होतात त्याला काय म्हणू आपण खालच्या रक्तदाब. असं म्हणू. साधारणतः रक्तदाब 120 ते 80 mmHg असं लिहितात. यात 120 mmHg म्हणजे वरचा रक्तदाब होय तर 80 mmHg म्हणजे खालच्या रक्तदाब होय. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर या उपकरणाने मोजतात. ओके, उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन म्हणतात. म्हणजे जर वरचा रक्तदाब 120 च्या 140 160 झाला आणि 80 च्या 100 झाला तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणून गणत असतो. ओके, आणि जर तो खाली आला अजून उच्च रक्तदाब अवस्था दिलेली आहे 160 ते 100, याच्यापेक्षा जास्त जर रक्तदाब होत असेल तर त्याला आपण स्टेज 2 असं म्हणू. ओके, म्हणजे ते फारच टेन्शनवाली गोष्ट झाली, हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो एवढा बीपी वाढला तर. पुढे आता बघा, लयबद्ध अशा आकुंचनावर प्रसरण पावण्याच्या व त्यातून बाहेर आलेल्या आवाजाला हृदयाचे ठोके असे म्हणतात. जो आवाज येतो आकुंचनाने प्रसरण पावण्याचे, झडपा बंद होतात उघडतात, त्याला आपण हृदयाचे ठोके असं म्हणतो. एका मिनिटाला किती ठोके पडतात? 72 ठोके पडतात. म्हणजे प्रति ठोका 0.8 सेकंदात होतो. हृदयाच्या ठोक्याचा आवाज लबडब असा असतो. तो झडपांच्या उघड बंद होण्यामुळे असतो. ओके, स्टेथोस्कोप या उपकरणाने हृदयाचे ठोके ऐकता येतात. साधारणतः ठोके जाणण्यासाठी टू फील द पल्स मनगटाजवळील रेडियल धमनीचा वापर करतात. डॉक्टर लोक तुमची धमनी बघतात आणि तुमचे ठोके मोजत असतात. ओके, आता हृदयाचे ठोके केव्हा बदलतात तर बघा, जेवताना, अतिउत्साह, व्यायाम, ताप, गर्भधारणा इत्यादी परिस्थितीत हृदयाचे ठोके वाढतात. किंवा जेवताना उत्साहित असू आपण, व्यायाम करत असू, ताप असेल, गर्भधारणा झालेली असेल, झोपेत असताना हृदयाचे ठोके कमी होतात. ओके, पुरुषांमध्ये हृदयाचे ठोके स्त्रियांपेक्षा जास्त असतात. ओके, नाईस फॅक्ट. हे फॅक्ट्स आहेत सगळे. जसे जसे उंचीवर जाईल तसे तसे हृदयाचे ठोके वाढतील. जसं तुम्ही पर्वतावर वगैरे चालाल तेव्हा तुमचे हृदयाचे ठोके वाढणार. जेव्हा सजीवाच्या आकारात जास्त तेवढे हृदयाचे ठोके कमी. जेवढा सजीवाचा आकार जास्त शरीराचा तेवढे ठोके कमी. या उलट आकार कमी तर ठोके जास्त. उंदराचे हृदयाचे ठोके हे हत्तीपेक्षा कसे असतील मग? जास्त असतील. शरीर मोठा तर ठोके कमी, शरीर लहान तर ठोके जास्त. ओके.
इम्पॉर्टंट पॉइंट्स. हृदयाची पंपाची क्षमता किती आहे? 0.2 HP एवढी आहे. हृदयातून जवळपास एका मिनिटाला 5 लिटर म्हणजे तासाला 340 लिटर व एका वर्षात 15 लाख लिटर रक्त पंप केला जातो. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट. एका मिनिटाला 5 लिटर म्हणजे तासाला 340 लिटर व एका वर्षात 15 लाख लिटर. साधारणतः माणूस झोपेत असताना ठोके कमी असतात, तसेच आरबीसीचे प्रमाण कमी असते. लहान बाळाचे हृदयाचे ठोके हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात. म्हणजे जो लहान बाळ असतो त्याचे ठोके प्रौढ माणसापेक्षा काय असतात? जास्त असतात. पण रक्तदाब हा लहान बाळाचा कमी असतो. ठोक्यांच्या स्पंदनाचा आलेख आपण ईसीजी काढतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ है ना चा वापर केला जातो. त्याचा शोध इन्थोवेन या शास्त्रज्ञांनी 1903 मध्ये लावला. म्हणजे ईसीजी मशीनचा शोध कोणी लावला असा तुम्हाला प्रश्न आला तर कोणी लावला? इन्थोवेन यांनी 1903 मध्ये लावलेला आहे. पहिले हृदय प्रत्यारोपण केव्हा करण्यात आले? डायरेक्ट हृदय काढलं आणि दुसऱ्याच्या हार्ट लावून दिला तर हे करण्यात आले 1967 मध्ये. ख्रिस्टियन बेर्नार्ड यांनी केले व भारतात वेणुगोपाल यांनी प्रयत्न केलेले आहेत. ख्रिस्टियन बेर्नार्ड लक्षात ठेवायचं आहे. हृदयाचे ठोके वाढणे टायक्रॅन्ड्रिया होय तर कमी होणे म्हणजे ब्रॅडायकार्डिया होय. ओके. ब्लू व्हेल देवमासा हा या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते. आता हा प्रश्न तयार, सर्वात मोठा हार्ट कोणाचा? तर ब्लू व्हेलचा. आणि जर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचा विचार केला तर जिराफ या प्राण्याचा हृदय जमिनीवर सर्वात मोठा असतो. लहान बाळामध्ये हृदयाचे ठोके 150 मिनिट पर्यंत असतात. 150 पर मिनिट. आपण 72 बघितलं, 150 म्हणजे लहान बाळामध्ये 150 पर मिनिट एवढे हृदयाचे ठोके होत असतात. ओके. तर हे काही इंटरेस्टिंग फॅक्ट आपण हृदयाबद्दल जाणून घेतले आहेत. अजून एक बॅलेसेमिया अनुवांशिक बरा न होणारा रोग ज्यामध्ये आरबीसी कमी तयार होतात. या रोगात हृदयाचा आकार वाढतो. याचे प्रमाण गुजराती, पंजाबी, सिंधी लोकात जास्त आहे. आरबीसीला केंद्रक फक्त सस्तन प्राण्यामध्ये नसते. आरबीसीला केंद्रक नसते आपण वाचलेलं आहे. तर ते फक्त मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये नसते. परंतु उंट हा सस्तन प्राणी असून आरबीसीला केंद्रक असतो. उंटमध्ये आरबीसीला केंद्रक असतो. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये आरबीसीला केंद्रक असतो. कॅल्शियम, विटामिन के, विटामिन सी, रक्तपट्टिका, फायब्रिनोजिन, प्रोथॉम्बिन है ना फायब्रोजिन, प्रोथॉम्बिन आपण प्लाझ्मामध्ये बघितलं. हे सर्व रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतात. एकूण 13 फॅक्टर आहेत बॉडीमध्ये रक्त गोठवण्यासाठी. हा प्रश्न पण एमपीएससीने विचारलेला आहे की बॉडीमध्ये रक्त गोठवण्यासाठी एकूण किती फॅक्टर आहेत? तर 13 फॅक्टर्स आहेत. मानवी हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम CVS असं म्हणतात. ओके. साधारणतः आरबीसी, डब्ल्यूबीसी यांचे प्रमाण 600 ला 1 म्हणजे जर आरबीसी 600 असतील तर डब्ल्यूबीसी 1 असेल. तसं आरबीसी 51 ते 58 लाख असतात आणि हे 5000 ते 11000 असतात बॉडी रक्तामध्ये है ना. हे आपण शिकून घेतलेलं आहे. पुढे जन्मजात हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ब्ल्यू बेबी असं म्हणतात. झुरळ जो आपल्या घरी असतो ज्याचे त्याच्या हृदय हे 13 कप्प्यांनी बनलेला असतो. मागे मी 3 सांगितलं, सॉरी ते 13 कप्प्यांनी आहे. किती कप्प्यांनी आहे? 13 कप्प्यांनी. प्रत्येक कप्पाची मांडणी अशी प्रकारे की त्याचा रक्तप्रवाह पाठीमागून समोरच्या दिशेला होतो. झुरळाच्या 13 कप्प्यांनी हृदय बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक कप्प्याचे ओके. झुरळाच्या रक्तात काय म्हणतो आपण? हिमोलिम्फ असं म्हणतो, कारण तो रंगहीन आहे है ना. झुरळाच्या रक्तात जवळपास 30,000 प्रति घनमीटर रक्तपेशी असतात. भारतात प्रमुख झुरळाच्या 2 जाती आढळतात. एक पेरिप्लॅन्टा आणि दुसरी ब्लेटा. झुरळामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही म्हणून त्याचा रक्त हा म्हणजे रंगहीन असतो, म्हणून त्याला हिमोलिम्फ असं म्हणतात. अच्छा, हिमोग्लोबिन नसल्यावर रक्ताचा रंग लाल राहणार नाहीये हे आपल्याला माहित आहे. तर अशा प्रकारे आपण हृदयाबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फॉर वॉचिंग.